काय सांगू मित्रांनो तुम्हाला, सरकारी कंपनीचा शेअर आणि थेट 156% नफ्यामध्ये त्याची वाढ झाली आणि वरून डिव्हिडंड पण जाहीर केला. शेअर 52 आठवड्यांच्या हायवरती जाऊन पोहोचला. हा फक्त नशिबाचाच गेम आहे का मोठा टर्न अराउंड? चला सगळं सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया. नमस्कार मित्रांनो, मी आहे दिनेश. तुम्ही बघताय बुल IQ मराठी. तर आज आपण बोलणार आहोत भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड म्हणजेच भेल. सरकारी महारत्न कंपनी आणि सध्या मार्केटमध्ये जोरदार चर्चा आहे आणि कंपनीने नुकतेच क्वार्टर 4 चे रिझल्ट जाहीर केलेले आहे. तर चला थेट मुद्द्यावरती येऊया. भेलचा जानेवारी ते मार्च 2026 तिमाहीचा निकाल एकदम जबरदस्त आलेला आहे. कंपनीचा निव्वळ जो नफा आहे तो 504 कोटीवरून थेट 1290 कोटी म्हणजेच 156 कोटीची मित्रांनो याच्यामध्ये झेप घेतलेली आहे कंपनीने. रेव्हेन्यू जो आहे, कंपनीचं उत्पन्न 8,993 कोटीवरून वाढून 12,310 कोटी म्हणजे 37% ने मोठी इयर ऑन इयर बेसिसवरती झेप घेतलेली आहे. इबिट्रा जो आहे 831 कोटीवरून 1,753 कोटीवर म्हणजे लगभग डबल झालेला आहे. मार्जिन जो आहे 9.24% वरून वाढून 14.24% झालेला आहे. म्हणजे काय, कंपनी फक्त विक्री वाढवत नाहीये तर नफा वाढवण्याची क्षमता सुद्धा वाढवते आहे. तर मित्रांनो, हा बघितला आपण क्वार्टरली रिझल्ट. आता फुल इयर परफॉर्मन्स जो आहे, आता फक्त क्वार्टर 4च नाही तर पूर्ण जे काही वर्ष आहे 2026 चा रिपोर्ट आपण बघूया. नेट प्रॉफिट जो आहे फुल इयरमध्ये 534 कोटीवरून 1,600 कोटी म्हणजे तब्बल 200% ची याच्यामध्ये वाढ झालेली आहे. रेव्हेन्यू जो आहे फुल इयर ऑन इयर बेसिसवरती 28,805 कोटीवरून 34,590 कोटी म्हणजे याच्यामध्ये सुद्धा 20% ने वाढ झालेली आहे. कंपनी हे दाखवते की कंपनीचा परफॉर्मन्स फक्त तिमाही पुरता नाही तर संपूर्ण वर्षभर राहिलेला आहे. आणि आता तुम्ही ज्या गोष्टींची वाट बघत आहात शेअर होल्डर्स मित्रांनो, डिव्हिडेंडची अपडेट तुमच्यासाठी मी सांगतोय. आता गुंतवणूकदारांसाठी सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे 1.40 प्रति शेअर फायनल डिव्हिडेंड कंपनीने जाहीर केलेला आहे. ₹2 फेस व्हॅल्यूवरती 70% म्हणजे जर AGM मध्ये मंजूर झाला तर 30 दिवसाच्या आत शेअर होल्डर्सच्या खात्यावरती पैसे येणार. अतिशय छान रिझल्ट आल्यानंतर या स्टॉकला सुद्धा राहवलं नाही, त्याने सुद्धा त्याचा आनंद व्यक्त केला आणि निकालानंतर हा शेअर तब्बल 12% ने वाढून 395.85 वर गेला. एवढंच नाही तर 52 वीक हायवरती पोहोचला. मागील 5 दिवसात 14% ची वाढ झाली आणि 1 महिन्यामध्ये 62% ची वाढ झाली. मागील 6 महिन्याचा विचार करता 48.5% ची वाढ झाली आणि इयर ऑन इयर बेसिसवरती 36% ची वाढ याच्यामध्ये दिसून आली. कंपनीची मार्केट कॅप जी आहे ती आता 1.38 लाख कोटी झाली आहे. म्हणजे मार्केटला निकाल खूपच आवडलेला आहे. एवढा छान निकाल ज्या कंपनीने दिलेला आहे त्या भेल विषयी आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया. भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड म्हणजे भेल 1964 मध्ये स्थापन झाली. भारतातील सर्वात मोठी इंजिनिअरिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग कंपनी. ही कंपनी काय काम करते? पॉवर जनरेशन, थर्मल, हायड्रो, गॅस, न्यूक्लिअर, सोलार इत्यादी ठिकाणी पॉवर जनरेशन्स करते. तिचे ट्रान्समिशन सुद्धा आहेत. डिफेन्स, एरोस्पेस, ऑइल अँड गॅस, EV चार्जर्स, बॅटरी स्टोरेज यांसारख्या नवीन सेक्टरमध्ये सुद्धा कंपनी अतिशय चांगल्या पद्धतीने वर्कआउट करत आहे, काम करत आहे. भारतामध्ये कंपनीचे 16 मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहेत आणि 140 पेक्षा जास्त प्रोजेक्ट साइट्स परदेशामध्ये सुरू आहे. म्हणजे कंपनीची पकड खूप मोठी आणि मजबूत आहे. थोडक्यात मित्रांनो, या रिझल्ट वरून आणि कंपनीच्या माहितीवरून काय कन्क्लुजन निघतं बघूया. भेलने दिलेले हे निकाल खरंच अतिशय जबरदस्त आहेत. नफा वाढतो आहे, रेव्हेन्यू वाढतो आहे, मार्जिन सुधारतो आहे, डिव्हिडंड मिळतो आहे आणि शेअर पण रॉकेट सारखा वर जातो आहे. पण
लक्षात ठेवा, शेअर मार्केटमध्ये प्रत्येक वाढ ही कायमची नसते. म्हणून गुंतवणूक करण्याआधी स्वतःचा अभ्यास नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. अजून असेच सोप्या मराठीत मार्केट अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि एक छोटंसं डिस्क्लेमर देतो, हा व्हिडिओ फक्त माहिती आणि शिक्षणासाठी आहे, गुंतवणुकीचा सल्ला नाही. Q4 रिझल्टच्या नंतर सरकारी शेअरचा किंग आता थांबणार की पुन्हा याच्यामध्ये वाढ होऊन मल्टीबॅगर बनणार? आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. भेटूया नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.